तर वांद्रे तलाव परिसरात पुन्हा कबुतरांना खाद्य टाकल्याचा आज प्रकार समोर आलाय। खाद्य टाकल्यामुळे पुन्हा एकदा कबुतर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमली। कबुतरांना खाद्य टाकू नका असे कोर्टाचे आदेश आहेत, मात्र त्यानंतरही खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत। कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार होतात। फायब्रोसिसवर औषधही परिणामकारक ठरत नाहीत। फुफ्फुस तज्ञ डॉक्टर सुजित राजन यांनी मुंबई हायकोर्टात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलंय। तर डॉक्टर राजन यांनी नेमकी काय मुद्दे प्रतिज्ञापत्रात मांडले? 2018 मध्ये उच्च न्यायालयात मांडलेली भूमिका पुन्हा अधोरेखित करतो। कबुतरांना खाद्य देणं अति धोकादायक आहे। कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्याने संपर्कात आल्यास फुफ्फुसांना हानी पोहोचते। 2018 मध्ये किशोरवयीन मुलांमध्ये फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस आढळला होता। दुर्दैवाने गेल्या काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला। या फायब्रोसिसवर अँटीफायब्रोटिक औषधं परिणामकारक ठरू शकत नाहीत। या अभ्यासानंतर आम्ही प्रगत फायब्रोटिक फुफ्फुसांच्या आजारासाठी अँटीफायब्रोटिक औषधं वापरत आहोत। काही रुग्णांच्या बाबतीत या आजाराची वाढ मंदावण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, पण फायब्रोसिसला समूळ नष्ट करू शकलो नाही। या आजारामुळे रुग्ण हळूहळू कृत्रिम ऑक्सिजनवर जातात। त्यानंतर रुग्णाला पॅलिएटिव्ह केअर द्यावी लागते। तिथे त्यांचं समुपदेशन केलं जातं। ज्यांना परवडतं त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी पाठवलं जातं। तरुण रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागला तर ही स्थिती हाताळणं फार कठीण होतं। विशेष म्हणजे माझ्याकडे आलेले सर्व रुग्ण फायब्रोटिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिसचे आहेत। जगातील इतर अनेक प्रत्यारोपण केंद्रांमध्ये सर्वाधिक रुग्ण इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसचे असतात।